लोचने सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा माधव रूप पाहता लोचने नवदो
तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी ये संगती आमुची निसती झालिया आमुची
आमुचे निश्चिंते नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे नाही भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे भोगा सुखाचे 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 भोगू सुखाचे भोगू सुखा भोगू सुखाचे 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 हो भोगू सुखाचे सोहळे भोगू भोगा सुखाचे
नाही नाही देखील देखिले ते मिळे नाही 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 देखिले ते मिळे विठ्ठला 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 कुंडली कवरदारी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज गोपाल कृष्ण भगवान श्री संत वामन भाऊ महाराज की जय संत भगवान बाबा श्री संत लिंगानंद महाराज की जय विठ्ठला 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 तुझी संगती झाली आमोची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो नवनिता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम करुणा करुणा करा करुणा करा दया
नाग्रमूलमध्याय नमा पूर्णावे संभवी आता हृदया पुली वरी बसू पावले श्रीगुरूंचे हे नमस्कार आता पाठीमागचं महिला मंडळ जरा शांतता राखा. पुंडली वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. तुझी संगती झाली आमुषे निश्चिंते नाही देखील ते वेळे भोग सुखाचे सोहळे. प्रस्तुत प्राप्त श्रीमंत श्री जगद्रूपेचा गाथ्यातील काळ्या प्रकरणातील 4 चरणा अभंग आहे. हे अभंगामधून संगतीचा परिणाम सांगतात. अभंगावर सविस्तर बोलण्यापूर्वी अगदी थोडक्यात परिणाम असा गुरुनाम गुरु श्री संत वामनराव महाराज यांच्या 48व्या पुण्यस्मरण निमित्त पुण्यतिथी निमित्त ही काल्याची सेवा आहे. महाराज हा सोहळा वर्षाकाळी सरिता चोढो लागे पंडू सुता. कारण पहिली अगदी छोटी बरं का, ज्याप्रमाणे गोदावरी अगदी थेंबे थेंबे पुढे निघते त्र्यंबकेश्वरला आणि राजमंदिर विशाल होते, तद्वत हा असणारा ज्ञानगंगा पहिले गुरुजी गाजीपूरचे इकाडी गुरुजी मास्तर जनार्दन शेळके आणि गावचे असणारे मंदिरामधले गुरुंच्या वडिलाचं नाव जरा का शांत बसा. मंदिरामधले सोनानी ते 2-4-5 महापुरुषांनी सुरुवातीला धन्यग्रस्ता सुरुवात केली आणि हा सावटवर झाला मला. कारण वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकारा गणित. आणि त्या महापुरुषाची भाऊंची पुण्यतिथी नाही केली त्यांचं काय बिघडणार नाही. आपलं बिघडू नये म्हणून करायची असते. म्हणून तुका म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम उत्तम सेवा आहे उत्तम. आणि घरात रिघावे दाराचे स्वी तेत सेवा हा दारवंटा. मी ह्या ठिकाणी उभा राहिलो म्हणजे वक्ता म्हणून नाही, एक सेवाधारी म्हणून उभा राहिलो. वक्तेचे कीर्तन तुम्ही ऐकले पाठीमाग एक सुरेल गडी सगळे. आणि खरोखरच बरं का ह्यावर्षी इतके सुरेल कार्यक्रम झाले आणि वेळेत झाले अगदी सुंदर. त्याला एकच कारण श्री गुरु सारखा असता पाठरा इतरांचा लेखा कोण गुरुनाम गुरु पवनोबारांची कृपा आहे. गुरुवर स्वामी सर्वगुण संपन्न असणारे स्वामी निर्मानंद महाराज यांची कृपा आहे. ते श्रोत्री ब्रह्मष्ट कृपाळू ही त्यांची सेवा आहे बरं का, ही माझी सेवा नाही. आज एवढी तुम्ही वरायला टाळगोगर माळकरी गायक पादक फक्त एक संस्थान आणि महाराजांची कृपा म्हणून. आणि महाराजांचे असणारे गुरुबंधू भगवान महाराजचे असे प्रस्थान अभ्यास केला माणसाचे बरं का. पण असं असतं कोठे काही एक आहे एक नाही. आणि अन्न मान धन येतो माणसाला पत्र लिहिता येते, पत्र एक पत्र लिहिता येत नाही. परंतु प्रस्थान अभ्यास आहे सगळ्या 28 संत महंतांच्या आरत्या तयारी या बाबांनी केल्यात. भाऊचे असतील बाबाचे असतील महाराजांची आता तयार केली आहे. पण काय होतं लटके ते रुचे साचो कोणा न पची. आता मी जबाबदार माणूस म्हणजे जास्त बोलता येत नाही, कळते जास्त बोला कमी येते. कारण त्या दिवशी बोलून गेले कोण नेवासे महाराज काय बोलून गेले, काय बोलले तुमचे पार्टनर आले का तुमचे गुरुबंधू आहेत ते काय म्हणले ते
तुमच्या पार्टनरवरती सांगायचं काय, कारण ती महापुरुष सेवा आहे. परंतु बोधामध्ये काही फरक नसतो. बरं, काही गौण आहे, धन मान मोठेपणा हे गौण आहे, पण जे मनाच्या ठरवले असते त्यांना जरा बरं वाटतं. पण दे आधी काय खरा दे संबंधी पसारा बोज गावांचा रक्ष भासत असे. हयात कालामध्ये भाऊनी कधी असा डामडोळा कधी केला नाही. कारण विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही असे महापुरुष विरक्त होते. ज्या टायमाला मौली होत्या त्या टायमाला त्यांना भिक्षा कोणी घातली नाही. तुकाराम महाराज कोणी म्हणलं नाही तो का वेळ अविचारण करी बडबड फार, त्या कालामध्ये त्यांना म्हणलं नाही. पण आता त्यांना मान. भाऊच्या कालामध्ये विरक्तीवीन राहिले, पण आता त्यांना सन्मान. बरं का, डोक्यावर घेतात म्हणजे असे तत्वदृष्टा व्यक्त असतो, वक्ता असतो आणि त्याच्या कृपेने सगळं चालत असतं. म्हणून महाराजांच्या कृपेने आणि आपली भाऊची संगती झाली आमुषी निश्चिंती. त्यांची संगत घडल्यामुळे झाली आमुची निश्चिंती, म्हणजे कृत्य कृत्य झालो इच्छा केली पावलो. तुका म्हणे आता लाभ नाही या परत. तुझी संगती झाली आमुषी नाही देखील ते मिळे. बरे का, हे आपण एवढं पाहिलं का? मग त्याचे महाराज बोलून गेले. कोण? पाचपोर महाराज, जलाराम बाप्पा जलाराम बाबाचं उदाहरण सांगितलं. खरं गोष्ट बरं काय ते. पण आता ताट काय थाट काय सगळं महाराज नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. बरं का, आनंद सुखाचे आनंदाचे. आणि घरी काय? घरी ताकाचे सरोवर ताकना मासार. आणि इथं नवनीताचे पूर्ण आनंदाचे आनंद तरंग. आणि ज्या ठिकाणी असा आनंद भेटल्यानंतर माणसाला काढून जरी दिलं तर मनुष्य जाऊ शकत. गोपाळ म्हणतात तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडीत. तुम्ही घालून जरी दिलं तर आम्ही येणार नाही. ह्या ठिकाणी आनंद भेटतो. म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून काय, महाराष्ट्राच्या बाहेरून काय, सगळे गायक वादक टाळकरी माळकरी महाराज येतात का? तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडीतात. येऊ जरी फोन नाही केला, जरी पत्रिका नाही दिली, तरी आपल्या मनाने येतात. कारण त्याचा आनंद भाऊच्या दरबारात मिळतो. विठाला विठाला विठला 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 विठला. या गावात स्तुती नाही बरं का, वस्तुस्थिती आहे. 4-2 सप्ते झाले त्याला उतार लागतो. इथं उतार लागत नाही बरं का. वैयक्तिक त्यांचं काय असू द्या, पण भाऊची सेवा तनाने मनाने धान्य करतात. म्हणून असे वर चालले सगळे वर चालले. त्या दिवशी महाराज म्हणले प्रत्येक सप्ताह झाला की खालीवर होतं. कमिटी बदलती, कार्यकर्ता बदलतो, कार्यकर्ता बदलला की वक्ता बदल, वक्ता बदल, श्रुती बदलली, सगळं खालीवर होतं. पण भाऊच्या का ध्वजाखाली अगदी सर्व व्यवस्थित चालते. म्हणून या ठिकाणी रक्तदान शिबिर बरं का, पुन्हा दवाखान्याचे शिबिर या ठिकाणी, रामायण हरिभक्तांचे गुरुवृंद असणारे चोले महाराज, एकदम सगळे कार्यक्रम गायक वादक सगळे अगदी कानी महाराज असं वर चढले सगळं वर. आणि आता सगळं खाली आलं बरं का. जे पाहिजे ना गायक वादक तसं नाही मी. होय शास्त्रीजी जसा तसा नाही ना मी. आणि मग तसं कसलं उभं राहिले. येथे एकच अशी आदरू तेने बोले सदरू जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव गुरुदेवांची कृपा स्वामीदेवांची कृपा उभा राहिलो एक. आणि बाप असतो ना बाप शास्त्री, बाप काय करत असतो पोराला हाताला धरीत नाही पण नातवाला खाली टिकीत नाही. तसा मी जरी भाऊचा रक्तवंशाने नातू नसलो पण विद्यावंशाने त्यांचा मी नातू लक्षामध्ये. म्हणून जयाची काम घेऊन मग तशा प्राप्य काय साधका तू माऊली पिके सरते पावली या कारणे सावली न सांडे तुझी. भाऊ बाबांना नगद नारायण महाराजांना सगळं संत म्हणताना काय करतो अभिवादन करतो अभंगड बोलतो. या ठिकाणी टाळगुण असणारे म्हणत असणारे ब्राह्मण संस्थांचे मठाधिपती शास्त्रीजी महाराज आहेत. माऊली संस्थांचे मठाधिपती रोज सगळ्या कार्यक्रमाला लक्ष
रोज भजनाला आहेत, भोजनाला आहेत, कीर्तनला आहेत, म्हणजे त्यांनी सुद्धा आनंद सळ घेतला आहे बरं का. आता जास्त कोणाचे नाव घेत नाही. काय होतं, आमचं घेतलं आणि त्यांचं नाही घेतलं, आणि तुमचे पहिले नाव घेतलेच ते डबल डबल कशाला घेऊ, होतं ना. हे 2-3 सोडून बरं का बाकीचं असं. म्हणून सर्वांना अभिवादन करतो आणि अभंग बोलतो. अनेक संगती आहेत. माणूस संगतीनेच वर जातो, संगतीनेच खाली येतो. विठाला विठाला. प्रस्तावना जास्त न लांबवता, कारण वेळ कमी आहे. 1 तास उरला खटवंगरायची पुढे बोत करणे आहे. त्यामुळे अगदी संगतीचे परिणाम आहेत. पण गोपाळने अंतरीचे धावे स्वभावारे त्यांचं काय म्हणतात भगवंत संगतीबद्दल अभंगात प्रथम तुझी संगती तुझी संगती तुझी संगती झाली आमुची निश्चिंती झाली आमुची निश्चिंती नाही देखिले ते मिळे नाही देखिले ते मिळे महाराज म्हणतात तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. कारण त्यांनी अनेक संगती केल्या. कोणा संगत केली. संगती 2-3 प्रकार आहेत. विसंगत, कुसंगत आणि सुसंगत. विसंगत कानाडीने केला, मराठा भरता एकाचे उत्तर एका लग्न झालेलं नाही आणि सासरवला चाललं. जाता असताना ते मास्टर सुटला गेला. हे कोणतं गाव आहे, हे कोणतं गाव आहे. ते गाव म्हणजे चोपलं मुंडी. चोपलं मुंडी शिव काय ते शिव काय म्हणजे हे कोणतं गाव आहे, आणि ते गाव चोपलं मुंडी. 4-5 ऐकलं. याला राग आला. बरं तुझा मालक तो हानू कान थोडी झाली कानवडी. बाबाच्या माईकला आवाज येते माईकला. म्हणजे हा काय म्हणायचा हे कोणतं गाव आहे, आणि ती काय सांगायची अजून पुढेची चोपलं मुंडी. याला मला कान का एकामेकाला न कळल्यामुळं. म्हणून विसंगत कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, बसतो वाडाखाली झाडाखाली. काय झालं, चुकलं काय. विसंगत झालं ना सगळं. महाराज तर वडाच घासे बसले. म्हणजे वड चांगला आहे महाराज, वैराग्याचं प्रतीक आहे, त्यागाचं प्रतीक आहे. पण तिथं पोथी जळती. ते म्हणते पहिलं महाराज तेच का आढवा. याला त्यालाच महाराज म्हणतात. गुरु महाराज म्हणायचे. ज्याला एवढं कळत नाही तोच महाराज. मग भास्की काय म्हणतो असतो महाराज. तसं नाही. त्याला सुसंगत म्हणजे त्या लोक बसू नये. विसंगत पिणार आहे, खाणार आहे, वाईट वाग ते बस संगत करायची नाही. संगता परिणाम होतो माणसाला बरं का. पतन उधन संघाचा महिमा. खळाची संगती उपयोगाची नाही. खळाची संगती उपयोगाची नाही. खळाची संगती उपयोगाची नाही. खळाची संगती उपयोगाची हे आपणा पाये त्याचे
खळाची संगती काय काळाची उपयोगाची नाही. आपण त्याच्या संग आपण त्याच्या संगतीला राहू नये. कारण जशी संगत तशी पंगत असते. म्हणून त्याच्या संगतीला कधी राहायचं नाही. जास्त लांबायची गरज नाही. दुसरी आहे कुसंगत. बरं का, कुसंगत म्हणजे करू नये ते खाणारा, खाऊ नये ते खाणारा, पिऊ नये पिऊ, त्याला कुसंगत म्हणायची. ती संगत करू नये. माणूस किती जरी साधू असला तरी माणूस खाली येतो. कसा येतो? ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे नाडला साधू जैसा. ढेकणाच्या संग हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा, कुसंगे महाराज म्हणतात, काय म्हणतात महाराज? ढेकणाच्या संगे हिरा जो ढेकणा संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साडू जैसा. हिरा आहे ना, हिरा इतका मजबूत असतो, त्याला आयरन जरी फोडलं तर फुटत नाही. तो हिरा ठेवीत आयरणी, हिरा ठेवीत आयरणी, हिरा ठेवीत आयरणी, हिरा ठेवीत आयरणी. वाटे मारी तालुगणे, वाटे मारी तालुगणे, महाराज म्हणतात हिरा ठेवीत आयरणी, आयरन ठेवलं. वाचे मारी जो घणी, तोच मोल पावे खरा, करणेचा होय चोरा. महाराज परमार्थाला माणूस निघला रे निघला. आता काय गंधच लावले, आता काय महाराजच झाले, आता काय कीर्तनकरा झाले, आता काय हरिपाठच करणं झाले. वाचे मारतो जगणी. महाराज एकदा मारलेलं बरं, पण हे बोललेलं फरावळे असं अंत करायला खोजतं. पण किती जरी बोलला तर ते मग साधू पुरुष ऐको नाही की निंदास्तुती कानी जैसा का वनमणी वगैरे. आज किती जरी बोललं तू सोडून घेतलं. हिरा आहे ना, हिरा वरून घाणाने मारलं ते आयरणी शिरतो पण फुटत नाही. तोच मोल पावे खरा, करण्याचं होय चोरा. असा कठीण असताना पण त्याला दुभांग करायचं म्हणलं रे, म्हणलं नुसतं ढेकण्याचं असं रक्त लावलं की दुभांग होतो. तसा माणूस कुसंगनाला साधू तैसा. विरक्त पुरुष आहे पण श्रेण्या संगत घडी रे घडी, लोभ्याची संगत घडी रे घडी, माणूस तो खाली येतो. म्हणून ती काय कुसंगत आहे. आणि सुसंगत म्हणजे संतांची देवाची सुसंगत आहे. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. जन्म के सार्थक कछु करले, जन्म को सार्थक कछु करले, संगत संतन की करले, महाराज म्हणतात संगत सज्जन की करले. काय होतं संसंग? साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे, साधूच्या संगती हरी जोडे. महाराज म्हणतात साधूचे संगती हरी जोडे. का बैसता संता संगती कळू आले कमलापती. आपली कोणीच नव्हती, निश्चयाची ती दृढ झाला. आणि निश्चय वळून तुका म्हणे तेची फळ. म्हणून संत संगतीचे काय सांगू सुख, आपण पारखे नाही तेथे. कारण साधूचा व्यापक भाव असतो आणि व्यापक भावाला
शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. हे विश्वाची माझे घर ऐशी मत स्थिर किंबा होणार आपण झाला जग देह झाले म्हणजे महाव्यापक असतो. आणि मग आपणा पारिखे नाही तेथे द्विभाव नाही. दुजे जो जव घडे तव तव संसार वये जोडे. काय होतं बरं कशी अशी सांगतो मला आता. लय सुगरण जमा झाल्या का नाही. येडीची भाजी नासलीच. तीन उठावं तीन तिथं टाकावं तीन उठून टाकावं ते उठून टाकावं बरं का. पण इतकं येडा नाही मी. पण भाई संस्थान सांभाळायचं म्हणून बसला होता चौधरी कसं जसं मुसलमान मळ असतं याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर त्याच्या खांद्यावर ठेप्याला तसं विकून घ्यायचं काय चुकून घ्यायचं काय ठेप्याला पावसानं काय पाहता माझ्याकडे. विठाला कारण गुरुतीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शन समाधानार्थी जसे संत विकासने की जी म्हणून संतांच्या संगमध्ये राहू. आणि संत आणि देव दोन एक आहे. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा म्हणून तुझी ये संगती झाली आमुषी निश्चिंती. निश्चिंती म्हणजे कृत्य झालो. यम लाभ त्या परम लाभम तुका म्हणे आता लाभ नाही या पडता झाली आमुषी एक जाणले सर्व जाणलं बरं का. आत्मज्ञान झालं रे झालं. आत्मा लावा सारखे गोमटे काहीच देखे म्हणून भोगविषयी हरखेची ना. ज्याप्रमाणे ते मिळाल्यानंतर वर्षास काय वर्ष विने सागरू जळे जसा निर्भरू तैसा नृपचारू संतोषी जो. त्या समुद्र पाऊस पडला काय नाही पडला काही फरक पडत नाही. त्याप्रमाणे आत्मलाभ झाला रे झाला आत्मज्ञान झालं रे झालं. आता कुठे धाई म्हण तुमची चरण देखील या भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद झाली तुमची निश्चिती. कशा त्याचा परिणाम काय म्हणतात. नाही देखील ते मिळे 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 नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे. भोग सुखाचे सोहळे भोग सुखाचे सोहळे नाही देखील ते मिळे नाही देखील ते मिळे. गोपाळ म्हणतात नाही देखील ते मिळे बरं का. कारण हे सुख स्वर्गात नाही वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्या बरं काय. ह्या सुखा करता या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदने आईला वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. महाराज म्हणतात या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. आणि त्या संत सदनामध्ये काय चालतं. संत सदनामध्ये काय चालतं. धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखा कारणे देव वेडावला या सुखा कारणे
ज्या ठिकाणी लक्ष्मी आहे परमात्मा आहे. मग ज्या ठिकाणी लक्ष्मी तर काय कमी. जसं शंभू तेथे शंभिका, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत विकासनी की जी. लक्ष्मी घरामध्ये काय प्राप्त आहे. सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत महाराज. नाही देखिले ते मिळे बरं का. म्हणून स्वर्गीय चांबर विचिताचे देवा मृत्यूलोक वा जन्मामा नारायण नामे हो जीवनमुक्त अनंत कीर्तने गाऊ गीती भजन. बरं का. भाजवाच्या खाणी राम नाम गाणे आनंद. आनंद हा रामनामामध्येच आनंद आहे बरं का. कारण तुका म्हणे तूच खरं ये रे बावगा पासरा. आपण पासऱ्यात आनंद पाहतो बरं का. पासऱ्या पासंग ब्रह्मादिक पदे दुखाची शिराणी. आपण पदात चूक पाहतो. पदामध्ये पदात चूक आहे का. आता त्या सोडून इथं आमदार खासदार नाहीत पण जिल्हा अध्यक्ष आले तर विचार का हरकत नाही. होय जिल्हा अध्यक्ष ते पदात आनंद आहे की इथं आनंद आहे. बरं इथं आनंद का. आपण पारखे नाही तेथे. आता ते राजकारण आपण त्यात ते आपल्या डोक्यात नसतं जास्त. ते नसलेलं चांगलं. मला सांग का गुरु शिवण बाबांनी फोन केला तर म्हणले महाराज तिसऱ्या तुम्ही कीर्तन करा एक. म्हणलं महाराज मला काय त्या एक सांगा गुरुजी माझ्या भाषेत. हां म्हणलं मला त्याचं काही राजकारणातलं गिन्यान नाही म्हणलं. आणि आपण जर काही बोललो पुन्हा चुकलं चुकल्यापेक्षा जायचं काय तिकडे. तिथं रोज कीर्तन आपल्याला कीर्तने भजन ते आपलं राजकारण नको का. तिथं पदा करता बोलतो. ब्रह्मादिक पदे दुःखाचे पदात दुःख आहे. बरं मानात तरी समाधान महाराज. मानात समाधान नाही. बधानात तुका म्हणे धन आश्वासवत हे जाण. धानातच समाधान नाही. आणि जर धानात समाधान असतं राज्य टाकून गेले पुढे ते काही येडे म्हणावे. धानात नाही पदात नाही सुखच नाही दुःखम आहे. कारण मृत्यूलोकी सुखाची काही नाही की जेल कवनाचे जो देखे तो दुख्या बाबा सुख्या होई नाही. का नाही. जे मुळात असते फळात असतं. म्हणून संसार दुःख मुळे मुळात असते फळात असतं. म्हणून सुख नावाची वस्तू नाही. सुख हेच एक ठाई बहुपाई संतांचे. सुख अनुपम्य संतांचे चरणी प्रत्यशालांका होणी नांदतासे. म्हणजे नाही देखिले ते मिळे आणि भोग सुखाचे सोळे. बस या ठिकाणी आनंदी आणि म्हणले मग. आणि घरी काय घरी ताकाचे सरोवर. घरी ताकाचे सरोवर. घरी ताकाचे ताकाचे सरोवर. घरी ताकाचे सरोवर. ताकाचे सरोवर. हे धनवनी ताचे पूर. हे धनवनी ताचे पूर. नाही देती देते. गोपाळ म्हणतात भगवंत घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हणजे समुद्र अथांग आहे. पण काय आसार आहे. किती ताक आहे कामाचं. ते भांड्यावर ताक आहे आणि चमच्यावर लोणी. मग कोणतं बरोबर. लोणी बरोबर ताकाचे. म्हणून घरी ताकाचे सरोवर. येथे नवनीताचे पुर. सावळा देखील आनंदाचा तेने आनंदाचा पोरा आनंद आहे. म्हणून संसारी लोक किती जरी दिसत असले मोठे पण त्यात सुख नाव आसार आहे दुःखमय. म्हणून घरी ताकाचे सुरू. इथे नवनीताचे पूर. आणि एकदा का त्या ठिकाणी माणसाचं मन गेलं रे गेलं मग
चरण सोडी सर्वथा आन तुझी पंढरी नाथा. म्हणले भगवान म्हणतात हे आता इथं राहायचं नाही. तर त्याला उत्तर देतात अभंग शेवट. तुका म्हणे आता ओ तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही नवजू जवळीता आम्ही नवजू जवळीता आही देखील तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. तुम्ही काढून जर दिलं आम्ही इथून जाणार नाही. आणि का जाणार नाही? उपभोग घेतला ना, आनंद घेतला ना. जे अमृत आते ते ठेवी. पुढं काय? तो जैसा कांजी न शिवी तो कांजे सने शिवी. कांजी नाम पेज असते कशावरली? भातावरची भातावर. तू पिल का? नाही पिणार. तैसा आणि तैसा स्वसुखानुभवी न भोगीवृद्धी. एकदा का त्याला ते प्राप्त झालं की मग कोणतं जाणार नाही. तो का म्हणे विश्वाच्या मनी पाहावी पुराणे विचारून उपा म्हणून उपा म्हणून. त्यांची आई काय करायची? तो दूध म्हणला ती काय करायची? मीठ आणि पीठ एक करायची द्यायची. तुकडे खुशाल प्यायचं. पण एक दिवस कोजागिरी पौर्णिमा आणि शेजाऱ्याकडे गेला आणि केशर दूध टाकून प्याला. आणि मग पुन्हा आईने तो कार्यक्रम केला. ही पिणार नाही का? त्यांनी ती गोडी पाहिली. ते खरं दूध पाहिलं. तद्वत त्या परमात्म्याचा स्वरूप आनंद त्यांनी पाहिला. संघचा परिणाम पाहिला. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. त्याप्रमाणे भाऊच्या संगतीमध्ये की दसरा दिवाळी तोच आम्हा सण सखी हरिजन भेट दिवाळी आनंद. ह्या लेखी बालिकांनी सगळे येतात. महाराज लोक येतात, पाहुणे रावळे येतात. या आपल्या करता येत नाहीत, भाऊच्या संगती करता येतात. तो का म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. प्रत्येक वर्षी एकदा आला रे आला माणूस की प्रत्येक वर्षी माणूस येतो आणि मोकळा येत नाही, खाऊन जात नाही, देऊन जातो. देऊन जातो आणि दिलं पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे. आपण 2 हाताने दिलं तर परमात्मा अनंत हाताने देत असतो. पण काही काय म्हणतात म्या दिलं असं म्हणतात. इथले नाही का पण असं लोक बाहेर म्हणतात तिकडे पुण्याकडं म्या दिलं. अरे तो काय दिलं? जेने हा जीव दिला दान त्याने दिला. देह काळाचे धन कुबेर तिथे मनुष्याचे काय आहे? आपलं काय बरं? पण याचा मध्येच असं होतं. तुझं होत तसं करू नको महाराज. अहंकार गेला आणि तू का म्हणे देव झाला. म्हणून जीवनामध्ये फक्त काय संतांचा सहवास घडावा. आणि त्यांचा सहवास घडला नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. एकदा भजन करू आणि पुढच्या विषयाला आद घालू. महाराज बोलताना म्हणायचे पहिला अंक झाला, आता दुसऱ्या अंकाला सुरुवात. पण करायची पण कुठून करायची? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. महाराज म्हणतात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परमात्म्याचं फक्त काय करायचा? उच्चार करायचा. कोणाचा? भगवान श्रीकृष्णाचा. कारण तो परिपूर्णतम आहे. को विधी कोण निषेध असा आहे तो. आणि राम कसा आहे? मर्यादा उत्तम पुरुषोत्तम आहे. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी.
आणि त्यांच्यापेक्षा आपल्याला परमात्मा रामरामन हे जवळ आहे. संसारी जीवन जगण्याकरता हे अगदी साधन आहे. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचने शिवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. महाराज एक परिणाम सांगू. सकाळी सकाळी आम्हाला नाना आहेत ना मच्छिंद्र नाना ते एक सांगितले आपल्या गावात काय घडलं म्हणून. आपली विद्यमान सरपंच आहेत ना आणि ते सरपंचांचे कपडे गेले इस्त्रीला. बरं का इस्त्रीला गेले आणि त्याच्यामध्ये काय गेलं मंगळसूत्र गेलं. मंगळसूत्र म्हणजे गुरुजी ते बाजारातलं नाही बरं का. ते मंगळसूत्र गेलं आणि त्या इस्त्री करणे हे आणून दिले हे तुमचं मंगळसूत्र. त्यांचा सत्कार केला. बा आपण लोक जे आपल्या नशिबात तेच घ्यावं आणि ते नशिबातलं सरत नसतं आणि इकून तिकून आणलेलं पुरत नसतं. इकून तिकूनच म्हणलो मी जास्त काय सांगायची गरज नाही. ते पुरत नसतं डोकं लावून ते पुरतच नसतं. काय लावायचं मग सांगून गेलो की धन असेल मान असेल याच्यात असतं आणि नाही नाही जमलं असतं पण ते काय झालं त्यांनी घोटाळा केला म्हणजे तुम्ही नाही. तू कसा घोटाळा करते तो नशीब तसं कारण केले कर्म झाले तेच भोग आले. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान तोच करीती वाया भजे मला पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान तोच करीती पंढरी भज मला पंढरी राया. प्रारब्धेची जोडे धन प्रारब्धेची वाढे मान का सोस करे शिवाया भज म्हणे पंढरी राया. सांगू का ही मोठी मोठी लोक आहेत ना आमचा सरपंच असं करीत नाही. काय माहिती सरपंच झाले पा काय बरेच त्याची टुपी त्याला त्याची टुपी याला झोपा येत नाहीत मग ते घेते मग झोपते. पण तसं करीत नाही सरपंच माहिती मला. तू वारकरी माणूस आहे तू म्हटलं का बिघडत तसं कार्यक्रम तसं बरोबर आहे अध्यक्ष महाराज असं कर्म करावं संध्याकाळी त्या निवांत झोपी. त्याला झोप काय येत नाही लोकांना जरी नाही कळपत त्याला खटकत मनामध्ये. लोक जमले एका मावशी घोळ चोरले होते आता कालच कीर्तन बरं काही आणि तिच्या मनामध्येच लोक जमले की ते तिला वाटतं गावाचं काय काढले काय गावाचं काय का लोक चाललं काय चालू होतं काय नाही का नाही ते बैलाचे चाललं होतं. हो मला वाटलं गावात चाललं काय म्हणून माणसाने असं वाग प्रांजळ म्हणा अंग टाकलं की झोप आली पाहिजे. असं कर्म करावं सालच कर्म करावं बरं का. सो कुसुमाची विरा पूजा केली आपला तोषा लागेल असं कर कोणतंही आहे ते सगळं कृष्णाशी अर्पण असं प्रांजळ मनाने करा बास तुम्हाला निश्चित येस पदरात विढाला. कशा करता बोलू ह्या रामायणाच्या विषयी रामाने अगदी सुंदर सांगितलं एकदम. आणि ते रामायण नुसतं ह्या कांड सोडून द्यायचं नसतं. जसं जेवण असतं असंच केलं असंच पिकं का कधी पोट भरायचं. म्हणून ऐकावं श्रवण करावं मनन करावं ध्यासन करावं मग ते पचत असतं आणि ते मूर्तीमध्ये येत असतं. बरोबर आहे महाराज. फक्त कानी चांगलं राम म्हणजे फक्त सांगायचं रामाचं चरित्र आचरण करायचं आणि कृष्णाचा उच्चार करायचा फक्त महाराज. आणि तो कोण्या अवस्था रांगता गोधने राखीता फक्त रांगतानी काय त्यांनी रांगतानी केलं रांगत रंगनी चोरीत लोणी धावणी धरते गवळणी बांधित चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षोनी तमाल निळेल साजनी कृष्ण आळवा माझे गावा कृष्ण आळवा माझे गावा कृष्ण महाराज म्हणतात रांगत
चित्त रंगणी तो रांगायला आला महाराज. चोरीत लोणी रांगतानीच तो लोणी चोरायला लागला. बरं का महाराज तो चोरीच खेळता घरी काय कमी मग त्याने काय चोरलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. महाराज परमार्थिक चित्त चोरले नंदाच्या नंदे चित्त मिले तू सब कुच मिले म्हणजे परमार्थिक म्हणजे चित्त चोरलं आणि व्यावहारिक म्हणजे दूध चोरलं दही चोरलं. का चोरलं त्याला कारण आहे. राजकारण धर्मकारण भक्तिकारण. राजकारण का कारण कोकणामध्ये खूप गाई होते बरं का. गाई दूध दुभतं सर्व असायचं परंतु झालं का हे दही दूध तूप लोणी सर्व जायचं कुठं मथुरेला जायचं. थाट निघाला मथुरे हाता लागी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागी. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागी. हाते देखून जगदीश धावला गोप घेऊन वेगी ते देखून जगदीश धावला गोप घेऊन वेगी गवळणीचा थाट निघाला मथुरे हाता लागी. हे कृष्णा निघाला मथुरे हाता लागी हाता लागी. परमात्मा गोपाळ घेऊन जायचा आणि त्या दही दूध चालल्या की दही दूध त्यांच्यावर घ्यायचं यांना खाऊ घालायचं. का खाऊ घालायचा कारण त्यांच्या लक्षामध्ये आलं तो अधर्मी आहे. कोण कंस वडला बंदिशात टाकले आणि गादीवर बसलाय आणि यथा राजा तथा प्रजा. कारण मी यांना भजन चालत होतं पूजन चालत होतं यज्ञ चालत नव्हता मग याला हाना मारा ठोका खा पिया हेच त्यांचं राडा चाललं. आणि मग हा धर्माला पोषक हे चाललंय सकस पदार्थ चाललाय म्हणून त्यांना ते पुरवले नाही. ते पण त्यांची शक्ती बलवान व्हायची म्हणून हे यांना खाऊ घातलं. याला काय म्हणते राजकारण म्हणायचं. भक्तिकारण दही दूध तूप हे परमात्म्याच्या कृपेने मिळले. परमात्म्याला अर्पण न करता हे काय करायचे तिकडे ऐकायचे. हे मुलाबाळा खाऊ घातलं पाहिजे भक्ताला खाऊ घातलं पाहिजे म्हणजे काय भक्तिकारण. हे भुंगते तेव्हा जो खातो ना त्याला चोर म्हटलं. कारण धर्माची तू मृत्यू पाप पण जाती मज सोडू जातारा कर्मापासून दुसरा पाप काय पुण्य काय त्याला कळतं. विढाला विठ्ठला म्हणून परमात्मा घर पाहून एकांताचे नविधान भक्तीचे चोऱ्या करायचे. परमात्मा जायचा आणि दही तूप लूण यांना खाऊ घालायचं आणि ते खाल्ल्यानंतर ती गवळणी सकाळी उठायच्या आणि त्यात काहीच नाही दही नाही दूध नाही तूप नाही. कुणी चोरी केली असावी म्हणते नंदाच्या चोरी आज चोरी केली खरी त्या विनाशी नव्हे दुसरी आहे. ते चोरायचा आणि यांना खाऊ घालायचा आणि खाल्ल्यानंतर त्या गवळणी म्हणायच्या घराने सांगायचं यशोदे त्याला काही सांग. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे. अवघ्या मिळून गवळणी
ते म्हणते यशोदे राहावं का जावं? आता म्हणे झालं काय? अगं म्हणली हा येतो रात्रीच्याला येतो. घरा मुच्या घरा येऊन महाराज 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 थोडं बेत नाही लक्ष होय. तुम्ही प्रमाण देणार मी प्रमाण घेणार आणि दुपारचे 4 वाजणार. हे म्हणते मारला भेटलं ना कधी कावर लांबीला येईन मग उरकून घ्यावा तेवढं तिथं गाणू करायचं काय म्हणून गाणी जास्त प्रमाण देऊ नका. बेतन द्या ना. विठाला विठाला आणि असं म्हणलं का म्हणजे चल द्या तुमचंच मग असं बी नाही बरं का पाहिजे ना. कारण जर तुम्ही प्रमाण नाही द्या तुम्ही उभा काय होईल प्रवचन होईल. कारण त्याला गायक लागतात वादक लागतात श्रुते लागतात मग असा आनंद येत असतो. विठाला विठाला घरामध्ये यायचा लहान मुलाला चिमटे घेतो काय वासरं सोडतो काय असे खूप असे घराने ऐकले. असे घराने ऐकल्यानंतर महाराज ऐशी ऐकता घराने यशोदाने निघाले पण ती म्हणली माझं पोरग तसं नाही. त्या म्हणले बाई तुला वाटतं तसं पण कसं आहे? लाडका काना बाई तुझी तुलाच गोड वाटे. लाडका काना बाई तुझी तुलाच गोड वाटे. तुझी तुलाच गोड वाटे. लाडका काना बाई तुझी तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या सांगू किती याच्या खोड्या सांगू किती मही पात्र सिंधू आटे. लाडका काना बाई तुझी तुलाच गोड वाटे. लाडका काना बाई तुझी तुलाच गोड वाटे. ती म्हणते लाडका कानाबाई तुझी तुला गोड वाटे. याच्या खोड्या सांगू किती महिपत्र सिंधू वाटे. अशा काय खोड्या केल्या सांगा ना खंतरी खोडी. आम्ही असता निज सुनी मुंगूस घेऊन आपुले करी सोडी गेले दोघा माधारी. तव बोककारी आम्हा ते ग बाई अवचित हरी तुझा आला ग बाई 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 बाई. अवचित हरी तुझा आला ग यशोदे. अवचित हरी तुझा आला हरी तुझा. आम्ही झोपलो असताना तुझा हरी अवचित आला आणि त्याने काय केलं मधी मुंगूस सोडलं. आणि मुंगूस सोडल्या महाराज झुरळ निळती व्याजर तर मुंगूस सापड असा कला करतो. एक म्हणजे असा करतो का त्याला फक्त माझ्या घरी ये त्याला बांधून टाकतं आणि बांधून टाकतं म्हणल्याबरोबर त्याला लगेच कळतं. न सांगता तुम्हाला कळू येत त्यानंतर त्याला कळलं की मला बांधते का म्हणले. आणि परमात्म्याने काय केलं म्हणलं पेंद्या सुदाम्या की मला बांधते म्हणली. ठीक आहे. कन्याने काय केलं रात्रीच्यालाच गेले 3 वाजता गेले. 3 वाजता गेले आणि पती आणि पती झोपले असताना काय केलं हिची वेणी आणि त्याची दाढी अशी गाठ मारती. बांधते म्हणली ना हिने बांधल्याबरोबर लगेच आला पेंद्या सुदाम्या अवकड्या म्हणले एक सोंग येणारे म्हणले. म्हणले काय देवा सोंग आहे म्हणले. नवरा सोंग आहे. आम्ही म्हणले पाहिले देवा सोंगत असले. अरे म्हणजे तसं नाही नवरदेव माग आहे आणि नवरी पुढे असं थोडं व्यंगा असलं मग वाटतं काहीतरी बात आहे.
आणि म्हणले शेलकड्याची उपराची गाठ नाही, मग वेणीची आणि शेंडीची गाठ आहे. मग तर जास्तच वाटलं, अरे वा उत्साह वाटला काय म्हणून. लगेच सगळे चौकात आले आपले, असे वाटच पाहायला लागले, कसे आहे ना कसे आहे ना कसे ना सो म्हणून. काय झालं, 5 वाजता उठली बघ गवळण, आली काय उठती भाल्या पाठी 8 वाजता बरं का. पण ती 5ला उठली, उठल्याबरोबर काय झालं, याच्या धाड्यात झटका बसला, आणि झटका बसला मात्र चावतळून काय म्हणते, हा वनी येणे ग बाई नव्हतं पाहिजे. मस्त होनिया वातली धांगडी करती ओढावडी मज लागी, करती ओढावडी मज लागी, करती ओढावडी मज लागी. मस्त होनी धांगडी करती ओढावडी मज लागी, करती ओढावडी मज लागी, म्हातारच चावताळला. म्हणला खाऊन पिऊन म्हणला मस्त झाली धांगडे म्हणला, आणि माझी वाढवाडी करते. अहो ती म्हणली मी कशाला वाढवाडी करते म्हणली, तुम्हीच माझी वेणी वळली. तो म्हणली, ती म्हणली अहो केस पांढरे झालेत, नातूपुटू झालेत, माझ्याकडे मस्करी करता. तो म्हणला मी कसा मस्करी करतो, तोच माझी दाढी वळी. एकदा झालं बरं का दुकानदार. ही म्हणली गाठ कुणी बांधली, मग ती म्हणली मी नाही बांधली, आणि हा काय म्हणतो मी नाही बांधली. जोरापाडीकर कोर्टात नाही गेले, एकदा सांगितलं मी नाही बांधली, आणि तो म्हणतो मी नाही बांधली. विश्वास पाहिजे, पती पत्नी विश्वास पाहिजे. विठाला 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 महाराज, पती पत्नी विश्वास असणं सोन्याची गोष्ट. महाराज श्रीमंत असू द्या गरीब असू द्या, ते गौण भाग आहे बरं का. श्रीमंती हा आणि गरिबी गौण भाग आहे. किती श्रीमंत झाला मी नेहमी सांगत असतो, तो तूप पितो का पाणी पितो. अध्यक्ष विचारला का नाही, म्हणजे महाराज मला काहीच भाव दिला नाही हो सरपंच आपले अध्यक्ष, पाणीच पितो. बस श्रीमंत माणूस नदीला जाळतात का माडीवर जाळतात, नदीला पैशात जाळतात का लाकडात जाळतात. आणि मग काय श्रीमंती गरिबी, सगळं गरिबी आणि श्रीमंती गौण भाग आहे. माता माऊलो थोडं वेगळं सांगतो मला. धन्वंता लागे सर्व मान्यता आहे, मग आता सांगायची गरज नाही. परंतु महाराज पती आणि पत्नीने श्रीमंतीन गरीब पाहायची नाही. इथल्याने मावशी तिकडे होऊन पुण्याकडे ते काय म्हणतात, हे दरिद्र म्या पादरात पडे, दरिद्र म्या पादरात पडे. कोण म्हणती, कोण म्हणती, हरू पाटील पाटील पुरेश पडला पत्नी म्हणती. हे दरिद्र पडलं का ह्या अवताच्या घरात आली. कारण स्त्री लक्ष्मी असते ना, ती घरात आलं तर मग ते एकदम मातीतलं मूत व्हायला पाहिजे. ज्या ती घरात स्त्रीलिंग अवकाळ आली समजून घ्यायचं ही दरिद्री. ही थाल्याने मावसाळ्या पुण्याकडे. आता एकच सांगायचं आहे की पत्नीने कधीही पतीला टाकून बोललं नाही पाहिजे, आणि पतीने सुद्धा पत्नीने टाकून नाही बोललं पाहिजे. पतीच्या मता अनुसरून पतिवर्ता आणि सात्मयता भेटीची गा. सांगायचं काय मला. मग कुणी मारली, ती मुली मी मैंने मारली. ती मुली मग असं कर, मी नाही बांधली. दोघा विचार झाला, जा मुली ती काड्याची पिठी घेऊन ये. काड्याची पिठी दोघाला जावलं, याकडे आली ती मुली आहो जाळू नका, जाळा ना बी ननन धती पाव का, जाळ ना बी नैनम चिंतती शास्त्राने. इळी आणली का पाहायला लागली. ती मुली आहो मी सौभाग्यवती आहे, सवाशीन आहे, माझे केस कापू नका, मग तुमचे कापा. पण अलीकडच्या सवासीने काय करतात काय तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही. म्हणून सौभाग्यवतीने कधी केस कापायचे नाही. केस कापणं म्हणजे गुरुजी काय विकृती आहे, संस्कृती नाही. कुळवधू लवी अवयवा ते जेवढे अवयव झाकले जातील तू कुळवधू म्हणायचे,
आणि जे अहो झाकीत नाही ते तुम्ही म्हणायचे विठाला विठाला विठाला. पाचशे सोंग आलं लगेच पेंद्या सुद्या म्हणून वाकुड्या अंगडी लागले. मग शिमग्यासारख्या आडावाडा करायला किती वाजचं पाणी झालं. बस गेले. मैया मैया बाहेर म्हणले काय झालं. तुझ्या कानाने बांधलं. तू म्हणलं आई तुझ्यापाशी मी झोपलो होतो म्हणलं. अप्पा म्हणलं आता तरी गाठ बांधली म्हणला. पुढं काय सांगता येत नाही. मग ती गाठ सुटाना बी बरं का. ती गाठ ह्या देवानी बांधली सुटत नाही. आता ती त्या देवानी बांधलेली पण भिद्य तेरे देगरण ती सिद्धे ते संशय सर्व संशय बरं का. संध्याच्या सुटल्या गाठी ऐशी ऐकता घराने यशोदा नेनी आली. कन्या तू आता इथं राहू नको. तू आता अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. सारे गोपाल रानात या. सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. बस रानामध्ये आले. आणि रानामध्ये आल्यानंतर महाराज काय खेळ खेळले हो. खेळ मांडीला लघोरी. खेळ मांडीला लघोरी. खेळता ती नाना परी. खेळता ती नाना परी. खेळ मांडीला लघोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळ मांडीला लगोरी. खेळोरी अबक तू बकती बक पारती गुण खेळ मांडू. अबक तू बकती बक पारती गुण खेळ मांडू. अबक तू बकती बक पारती गुण खेळ मांडू. अबक तू बकती बक पारती महाराज म्हणतात अबक दुबक तेव्हा पोरात तिरगुणे खेळ मांडू. खेळे बरं का. अबक दुबक म्हणण्यामध्ये सत्वगुण रजगुण तमगुण खेळे नाही हो. त्रिगुण आसारे आणि निर्गुण सारे हे सगळे एकलेच ने कंठे म्हणून खेळ बरं का. एकाएकी नरमते एका बहुशाम. महाराज ते खेळे खेळे खेळ्या माझी गोप्या भाला बहुतच खेळ खेळारे. लहान थोर अवघी बारी खेळची मोडून गेला. खेळ्या माझी हानमिया शाना न पडे काम व्यसनी रे. कामच ते क्रोध कायचा ते कैचे भांडणे. राम या गड्याची आवडी उठी म्हणून लंकी पेणे. बरं का खेळण्यामध्ये कुणाचं दुमत नाही. खेळ काहीच करीत नाही. फक्त खेळाबद्दल कर्तृत्व मत आणि फलस्वाद नको. त्याला झाला खेळ आणि आपला झाला खेळ खंडोबा खरं मानल्यामुळे. आई खेळी तो सांगितले आईसे जाणून खेळी खेळी कसं खरं नाही म्हणून पद्मपत्र मिवांबासा नैव किंचित करो मिती. गरिबी असू द्या मोठ्या असू द्या काही असू द्या मला फक्त त्याचा अहंकार घेऊ नये. आणि अहंकार गेला तो का म्हणे देव झाला. म्हणून खेळायचं सगळं करायचं परंतु नैव किंचित करो मिती मी करेल असं म्हटलं रे. म्हटलं मस्त झाले परी मी नाही केले. आईसे जेने जाणे तेले सुटेला गा विठाला. आता 1:15 वाढलाय बरे का. 2:15 झाले बाबा. कारण तुम्हाला कीर्तन सांगायची गरज नाही. इथून सुरुवात करतो नारंगाडावर. गुरुवर असणारे
महादेव बाबा नारायणगड त्यांचं तुम्ही ऐकलं आहे. विद्यमान मग तसे गुरुवर शिवाजी बाबा त्यांचे तुम्ही ऐकलं आहे. मग ह्या गडाची 2 मंत्री वाट लावलीत वर्तमान काळामध्ये. ऐकून चला गहिनात गाडा भाऊची ऐकली कंपनी आहे. गुरुनाम गोस्ते भाऊ त्यांचं तुम्ही ऐकलं आहे. त्यांच्यानंतर गुरुवारी पुंडलिक बाबा आणि गोरक्ष बाबा त्यांचं तुम्ही सुद्धा ऐकलं इथं केलं करायचं ते. आणि विद्यमान असणं गुरुवारी विठ्ठल बाबा तेच तुम्ही ऐकत आहात. म्हणजे 3 पिढ्या वाटायला लावल्या. इकडं भगवानगड बाबांचं कीर्तन ऐकली कंपनी आहे. गुरुनाम भाऊच ऐकले आहेत. सर्व गुण संपन्न कोठे काही एक नाही गायक वादक सर्व गुण संपन्न असणारे वेशम बाबा त्यांचं तुम्ही ऐकले कंपनी आहेत. आणि विद्यमान असतो गुरु असणारे नामदेव महाराज शास्त्रीजी त्यांचं तुम्ही ऐकलं आहे. आणि गुरुवारी बाबांचं तुम्ही आतापासून इथेपर्यंत त्यांचंच ऐकतात. आता जरी असलं या आमचं नाही सगळं त्यांचाच माल आहे. 2014 का 13 काम करतो मी इथं आणि लक्षामध्ये त्यांचंच आहे सगळं. म्हणून माझं नाही सगळं गुरुदेवांचं आहे. म्हणून जास्त सांगायची काही गरज नाही. एक गोष्ट राहिलेली आहे. राहिली म्हणजे एक चाल होणार आहे. आपण चाल घेत नसतो पण गाववाले त्यांना चाल देऊन तर ते आपल्याला चाल दाखवत असतात ते नाही दिल्यावर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे महाराजांचे गुरुबंधू आहेत. गुरु स्वामी लिंगायत महाराज पुढच्या पाठाचे वक्ते महाराज आणि गुरु स्वामी महाराज काय पाठाचे. आणि नंतरच 2-3 महिने त्यांचा सहवास घडला आहे. एक वरिवारचा पुढं विश्राम बाबा म्हणून पंढरपूर होते मोठे गाढा अभ्यास त्यांचा संस्कृतमधला. आणि त्यांच्याकडे शिकत असताना ते होते आणि त्यांनी बाबांना पाहिलेलं आहे. शिकत असताना पाहिले इथं पाहिलेलं आहे. म्हणून ते विद्वान आहेत. ते लक्षामध्ये प्रास्तांतर अभ्यास केलेला आहे. आणि व्याकरणाचे तर्कशुद्ध आहेत ते. आणि म्हणून त्यांनी आपले गुरुबंधू असणारे 2 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले आणि आमचं आदानप्रदान झालं. आणि म्हणले महाराज मी सुद्धा बाबाची काढतो म्हणले. मी सगळ्या संतांची काढतो म्हणलं काढा म्हणलं आणि लक्षामध्ये. आणि मग त्यांनी एक महाराजांची वास्तवमधून त्यांनी काय केली एक महाराज आरती तयार केली. एक पाणी महाराजांचा फोटो आहे माझा फोटो आणि त्यांचा फोटो आहे. आणि त्याची फक्त किंमत किती आहे 10 रुपये. 100सुद्धा नाही 50सुद्धा नाही 20सुद्धा नाही 10 रुपये म्हणजे काय गोष्ट असते. आणि ती महाराज फोटो राहील ती आरती राहील. आपले मुळं बाळं त्यात गुणगुणत राहतात आणि ती पाठ होईल सर्वांच्या. आणि मुक्ता ते निर्धार लाभ आहे आपलीच मुक्तता बरं का. त्यांचं चिंतन केलं चिंतने तद्रूपता. सगळ्या कर्तृत्वाचा सगळा काय असतो त्या सार असतो. त्यांनी एक सार असा निचोड असते सुंदर आरती तयार केली आहे त्यांच्याकडे आहे. पुढे सांगायची तर सांगतं खाली इथं आणले तिथं द्या घ्या महाराजी गाडी तिथं तिथं बी घ्या बरं इथंच आहेत. आणि तसे घेऊन जाऊ नका बा 10,000 रुपये द्या. आणि लक्षामध्ये का म्हणे आता आणि खेळ मोडा प्रतो खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख बरं का. परमात्म्याने सगळे गोपाळ जवळ केले आणि 3 प्रकारचा काला केला. लय भाताचा काला केला जीवशिवाचे काला केला हरिनामाचा खिचडी काला प्रेमीला साथ दिलं. ह्यो काला कुणी केला ज्ञानोबराने केला. म्हणून ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विला. त्यांचं भजन घेऊ उठायचं नाही बरं का उठायचं नाही. आता भजन घ्या ज्ञानेश्वर
झालेली सेवा गुरुनाम गुरु भाऊन महाराजांच्या चरणी गुरुवरे परमपूज्य स्वामी महाराजांच्या चरणी हो बाबांच्या नव्या चरणी आणि तुम्हा भोगस्वराच्या श्रोत्या चरणी समर्पित या ठिकाणी विराम देतो बाबा हो एक सूचना राहिली बरं का.